आदिवासी आपल्या वैभवशाली परंपरा आणि संस्कृतीचा वारसा चालवतात। मात्र त्यासोबतच आधुनिक जगातील ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रासोबत काळ सुसंगत वाटचाल करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या प्रगतीच्या वाटचालीत सोबती आहे। आदिवासींची जीवनशैली, त्यांच्या परंपरा, त्यांचे पारंपरिक सण उत्सव यांची जोपासना करतानाच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देत या विभागाद्वारे आदिवासींचा संपूर्ण सर्वांगीण विकास साधला जातो। त्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री त्यासाठी प्रयत्नशील असून विविध उपक्रम आणि योजनांच्या माध्यमातून आदिवासी जाती जमातींना समाजाच्या मुख्य प्रवाहांशी जोडण्याचे प्रयत्न यशस्वीरित्या करीत आहेत। विभागाद्वारे आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांचे जतन करून त्यांचा विकास करण्याची ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। विदर्भात आदिवासी जमातीची अनेक देवस्थाने आहेत। त्यापैकी उंच डोंगर माथा आणि हिरव्या गर्द जंगलांनी व्यापलेलं आदिवासींचं उगमस्थान असलेलं एक पवित्र धार्मिक स्थळ गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे। त्याचं नाव कचारगड गुफा। आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे या गुफा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या आहेत। निसर्गाची किमयागार असलेली ही कचारगड गुफा आशिया खंडात सर्वात मोठी आहे। गोंडवानाच्या आदिवासींचं हे प्रमुख श्रद्धास्थान आहे। या गुहेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या पारिकोपार लिंगोची मूर्ती आहे। कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी देशभरातील लाखो आदिवासी भाविक इथं दर्शनासाठी येतात। ये हमारा गोंडियन समाज का प्रेरणा स्थान ठिकान है कचारगढ़, और यहाँ हम सब साल में एक बार आते हैं दर्शन लेने, और हम अब आए। डोंगर माथा, सखोल दऱ्याखोऱ्या, घनदाट जंगल, नदीचे विस्तीर्ण पात्र आणि जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असलेल्या भागातील या गुफेत भाविकांची अलोट गर्दी असते। गोंड समाजाच्या आख्यायिकेनुसार जवळपास 3,500 वर्षांपूर्वी माता गौराचे 33 पुत्र उपद्रव करीत असल्याने त्यांना या गुफेत डांबण्यात आले आणि गुफेच्या तोंडावर मोठा दगड ठेवून बंद करण्यात आलं। मात्र आद्य संगीतकार हिरासुका यांनी केंद्री वाद्याच्या स्वरांनी त्यांच्यात उत्साह संचारला। दगडाला धक्का देऊन सारे पसार झाले, मात्र संगीतकार त्या दगडाखाली गतप्राण झाले। त्या 33 बंधूंनी देशात विविध ठिकाणी आपल्या वंशावळी निर्माण केल्या। महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, उडीसा, बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या व्यतिरिक्त दिल्ली, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, कर्नाटक, नागालँड, गुजरात या 19 राज्यातील गोंडी जनजाती भाविक माघ पौर्णिमेला इथं आवर्जून उपस्थित राहतात। 5 वर्षापासून इथं सगळ्या बांधवांसाठी भोजन व्यवस्थेचं सहकार्य करत असतो। गोंड व्यवस्थेची जन्मभूमी आहे। सगळा व्यवस्था इथनं सुरुवात झाली आहे आणि पाहणी कुपारलिंगो, कलिकंकाळी, हिरासुका पाटारी यांचे प्रेरणास्थान समजून आम्ही या जन्मभूमी येतो आणि इथं सगळ्या संबंधी सोयीची सेवा करण्यास आम्हाला खूप कृतज्ञता वाटते। आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून भोजनदान समिती घेऊन इथे येऊन जेवणाची व्यवस्था करतो।
दरवर्षी जवळपास 5 ते 6 लाख भाविक या यात्रेत सम्मिलित होतात. कचारगड यात्रा मध्य भारतातील भव्य यात्रा मानली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या पारंपरिक ऐतिहासिक यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रेची सुरुवात सकाळी पालखीने करण्यात येते. ढोल ताशा, पारंपरिक समूह नृत्य यासह निघालेल्या या पालखीने आदिवासी बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण होते. तर श्रद्धापूर्ण भावभक्तीने पूजन करून यात्रेचा समारोप करण्यात येतो. पहाडावर चढताना भाविकांना थकवा जाणवू नये म्हणून ठिकठिकाणी गोंड तरुण तरुणीद्वारे जनजातीय पारंपरिक नृत्य करून भाविकांचा उत्साह वाढवत असतात. माघ पौर्णिमेचा दिवस आदिवासी भाविकांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. कचारगड यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने हा परिसर फुलून जातो. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी रस्त्याच्या कडेला विविध प्रकारची खाद्याची, वस्तूंची, पुस्तकांची दुकाने लावली जातात. यात्रा शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पडावी म्हणून पोलीस प्रशासन आणि स्थानिक समिती वेळोवेळी समन्वय साधत असतात. ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येतो. भाविकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि मदतनीस यांच्यासह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. देवस्थान समितीतर्फे आदिवासी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन, महागोंगोना कोया पूनम महोत्सव, राष्ट्रीय गोंडी नृत्य महामहोत्सव आणि महापूजा तथा गोंडी साहित्य महासंमेलन देखील यावेळी कचारगड येथे आयोजित करण्यात येते. तर पारिकोपार लिंगो महाकाली कंकाली देवस्थान कचारगड येथील सांस्कृतिक भवनात विविध गोंडी लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात येत असते. यावेळी बोलताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी यात्रेच्या उत्तम नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. कचारगडच्या नव्या विकास योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कचारगड हे आमच्या आदिवासी समाजाची काशी आहे, कुलदैवत आहे आणि 3 राज्याच्या मिळून बनलेला जो संगम आहे, सातपुडाचा जो भाग आहे, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून भविष्यामध्ये कचारगडचा 100% विकास होईल. या ठिकाणी येणाऱ्या जनजाती परिवाराला, कुटुंबाला अतिशय चांगल्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करण्याचे आमचे सातत्याने प्रयत्न राहणार. महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री म्हणून मी जबाबदारीने आपल्या सर्वांना सांगतो की भविष्यामध्ये कचारगडमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना त्यांचा सन्मानाने आदर होईल, योग्य ते सुविधा या ठिकाणी पुरवली जाईल अशा प्रकारचा आश्वासित करतो. अनेक प्रांतातील खासदार, आमदार, अधिकारी, विविध राज्याचे नेते हे सुद्धा कचारगड यात्रेत आपली उपस्थिती नोंदवित असतात. रात्री उशिरापर्यंत भाविकांची ये जा सुरूच असते. बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशनवर भाविकांची एकच झुंबड उडाल्याचे दिसते.
पुणे महोत्सवात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी गुण भाविक कचारगडच्या गुहेत जाऊन पूजा अर्चा करतात. यावेळी सर्वत्र प्रचंड गर्दी दिसते. आदिवासी वेशभूषा, आदिवासी आभूषण परिधान करून भाविकांची गर्दी एकत्रितपणे कचारगडच्या दिशेने पुढे पुढे सरकताना दिसते. ढोल ताशांच्या गजरात असंख्य भाविक तल्लीन होतात. चहूकडे भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्मितीने संपूर्ण परिसर भरून जातो. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे या तीर्थस्थानाचा झपाट्याने विकास केला जात आहे. त्यामुळे आज देशभर प्रसिद्ध पावलेली कचारगड यात्रा लोकप्रियतेच्या नव्या शिखरावर पोहोचेल यात शंकाच नाही. या आदिवासी तीर्थक्षेत्राचाही विकास महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे करण्यात येत आहे. याविषयी सांगताना भारतीय प्रशासकीय सेवा अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर, आदिवासी समुदायाचं अत्यंत महत्वाचं जे स्थान आहे ते म्हणजे कचारगड, जे सालेकसा तालुका जिल्हा गोंदियामध्ये आहे. या ठिकाणी दरवर्षी भाविक आजूबाजूच्या 5-6 राज्यांमधनं लाखोंच्या संख्येने येतात आणि आपली जी इष्ट देवता आहे पारी कुपार लिंगो आणि महाकाली मा कंकाली यांचं त्या ठिकाणी पूजन करतात, वाजत गाजत येतात आणि सगळे आबाल वृद्ध सगळे त्यामध्ये सहभागी होतात. या ठिकाणाहून ती जी ऊर्जा आहे ती घेऊन परत आपापल्या गावी परत जातात. विभागाच्या तर्फे त्या ठिकाणी ज्या आदिवासी विकास विभागाच्या कल्याणकारी योजना आहेत त्यांची सुद्धा माहिती या सगळ्या समूहाला त्या ठिकाणी गाण्यांच्या स्वरूपात दिली जाते. विविध जे आदिवासी बचत गट आहेत त्यांना त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या विक्री करता सुद्धा त्या ठिकाणी स्टॉल्स जे आहेत ते दिले जातात. या ठिकाणी फार दुरून लोक येत असतात. मला अपेक्षा आहे की दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा सगळे भाविक याचा आनंद घेतील आणि ऊर्जा घेऊन आपापल्या गावाला परत जातील. या कार्यक्रमासाठी या यात्रेच्या करता मी शुभेच्छा देतो. जय सेवा. यासोबतच आदिवासी विभागाने गोंडी मातृभाषा जपण्यासाठी देखील वेगवेगळ्या योजना आखून प्रयत्न चालवले आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी याविषयी अधिक माहिती दिली. नमस्कार, जय सेवा सर्वांना. पारी कोपर लिंगो महाकाली कंकाली देवस्थानची यात्रा यावर्षी 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली आहे. या यात्रेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर प्राध्यापक अशोकजी उईके यांनी 27 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारीची आढावा बैठक घेऊन ज्या काही आवश्यक सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांमुळे यावर्षी भाविकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. यापुढेही भविष्यात आवश्यक त्या सोयी सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने त्या अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचबरोबर यावर्षी आदरणीय आमदार संजयजी पुराम, आदरणीय आमदार परिणयजी फुकेसर आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या विशेष प्रयत्नाने आदिवासी भाविकांच्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये बहुसंख्य आदिवासी बांधवांनी तिथला लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर या यात्रेदरम्यान उपस्थित असलेले आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री आदिवासी व्यवहार दुर्गासिंग उईके आणि फगनसिंग कुलस्ते सांसद लोकसभा हे उपस्थित होते. या यात्रेच्या निमित्ताने आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय देवरी यामार्फत मी सर्व आदिवासी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कचारगड यात्रेनिमित्त सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. केंद्र आणि राज्य सरकार आदिवासींच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवत आहेत. आदिवासी जाती जमातींमधील आत्मविश्वास वाढवून समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानानं वावरता यावं यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग नव्या दमानं आणि पूर्ण जोमानं कार्यरत आहे. या विभागाचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. ही सर्वाधिक समाधानाची बाब आहे.